तर नमस्कार मित्रांनो, पाहू शकता आता इकडं आम्ही गावाकडं आलोय आता. तर गावाकडं आलो तर आता चांगलं 8 ते 15 दिवस पाऊस सलग पडत होता. तर ह्या रानाने म्हणजे अख्खं पाणी होतं. तर आता हे रान म्हणजे वापशावरती आले, म्हणजे आता पाणी बिणी घातलं सगळं आटून चांगलं असं निबार झालं या. तर आता ट्रॅक्टर लावून सारं काढायचं आणि मग बाजरी पेरायची. तर आता हे चाललंय. आणि काय काय रानाला वापसं नाहीत ती जरा मागस आहेत, आणि काय काय रानं निबार झाल्यात त्यांना उकळून घेतलंय, पाळी घातली आणि आता बाजरी टाकायची या. तर आता पावसाचं वातावरण दिसतंय, त्यामुळं काय काय वावरांनी जरा शेतकरी निहार पण घेणार, कारण लाईट टाकून काय करायचं आहे म्हणते ह्याला. हवा इकडे ट्रॅक्टर घुसला नाही, कारण रावलेला आहे ट्रॅक्टर इथं वन दिसतोय, त्यामुळं इकडं घातला नाही, कारण वावरच वापशाव नव्हती. तर गेल्या वर्षी जी पाऊस पडला, गवत उगावलं, ते गवत म्हणजे हाय असं या बांधाने चेपलं जाग्यावर पावसाने, कारण ह्याला लय पाऊस झाला आणि मग हे हाय असं पडलं, कोणी पेटवलं नाही काय नाही, त्यामुळे हे राहिलं नाही. तर तुम्ही जर पेटवलं असतं तर पाहायला नाही मिळू शकत इकडं, कारण इकडं कोकणातल्या गुरांगत गुरु नाहीत, त्यामुळे हे राहून गेले. तर आपली मेंढरं अशी चारते या तिकडं इकडं काय अशी. आणि आत्ता शिकतर बोरांट्यांचा ही बोर असती बोर, ह्या बोर म्हणजे उन्हाळ्याभर यांनी ऊन खाल्लं, आता पाऊस पडला त्यामुळं तर ह्या हिरव्यागार अशा झाल्या, कारण यांना पावसाचीच गरज होती. आता पाऊस त्यांच्या मनाजोगा झाला, त्यामुळं असं हिरव्यागार फुटल्या. आणि हा आपला तरवड, जो आपल्या गठाच्या टायमाला जे आपण फुलं वापरतो, माळ बनवतो, त्या माळा म्हणजे ह्याच तरवडाची आपण बनवतो. नुसतीच आता मेंढरं पाळते ते